हॅलो फ्रेंड्स, कुक विथ आसावरी चॅनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपल्या किचन मध्ये आपण बघणार आहोत फ्लॉवर आणि बटाट्याची भाजी। हिंदी मध्ये आपण त्याला आलू गोभी बोलतो। फ्लॉवर बटाट्याची भाजी तर तुम्ही नेहमीच बनवत असाल, पण आज आपण एक स्पेशल प्रकारे फ्लॉवर बटाट्याची भाजी करणार आहोत। ऍक्च्युअली फ्लॉवर हा आपल्या हेल्थ साठी खूप चांगला असतो। त्याच्यात विटामिन सी असतं, विटामिन के असतं, त्याच्यात अँटी कॅन्सर, अँटी डायबेटिक आणि ओबेसिटी साठी ही फ्लॉवर उत्कृष्ट आहे। पण आपल्यापैकी बरेच जण आहेत ज्यांना फ्लॉवर आवडत नाही, त्यांच्यासाठी मी ही एक खास रेसिपी घेऊन आली आहे। एवढी सुपर टेस्टी होते, एकदम युनिक रेसिपी आहे ही। तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला खूप आवडेल। तर चला फटाफट आपण फ्लॉवर बटाट्याची भाजी बनवायला सुरू करूया। ही स्पेशल फ्लॉवर बटाट्याची भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम मी फ्लॉवर मीडियम साइज मध्ये कट करून घेतले आहे। मोठ्या बाउल मध्ये मी फ्लॉवरचे फ्लोरेट्स घेतले आहेत। ह्यामध्ये मी गरम पाणी टाकते आणि त्याच्यात मी थोडंसं सॉल्ट आणि हळदी पावडर टाकणार आहे। याने काय होईल की जे छोटे छोटे किडे वगैरे काय फ्लॉवर मध्ये असतील तर ते मरून जातील। हे आपण याच्यात मिक्स करून हळद, मीठ आणि गरम पाण्यामध्ये एक 5 मिनिटं ठेवणार आहोत। 5 मिनिटानंतर मी गाळणीने हे फक्त फ्लॉवर घेणार आहे, पाणी आपल्याला टाकून द्यायचं आहे। आणि आपण ही स्पेशल फ्लॉवर बटाट्याची भाजी करणार आहोत, त्यामुळे एक स्पेशल मेथड आहे। आपण असे डायरेक्ट फ्लॉवर भाजीत नाही वापरणार आहोत, आपण ह्याला थोडंसं मॅरिनेशन करणार आहोत। यामध्ये मी लाल मिर्च पावडर टाकते आहे, सोबतच कसुरी मेथी अशी क्रश करून टाकायची आहे, खूप छान फ्लेवर येतो। आणि 2 टेबलस्पून एक स्पेशल इन्ग्रेडियंट आहे, तो म्हणजे बेसन। हे टाकून आपण चांगलं मिक्स करणार आहोत। तुम्ही बघू शकता हे फ्लॉवर आपले ओलसर असल्यामुळे सर्व मसाला आपल्या फ्लॉवरला चांगला चिकटला आहे। आता आपण एका कढईत मीडियम हीटवर ऑइल फ्राय करायला ठेवले आहे। ऑइल गरम झाल्यावर आपण त्याच्यात फ्लॉवर फ्राय करून घेणार आहोत। आपल्याला 80% फ्लॉवर फ्राय करायचा आहे, 20% तो आपण भाजी बनवताना 20% पूर्ण तो फ्राय होईल। आता आपण 80% मीडियम हीटवर एक 4 ते 5 मिनिटं फ्लॉवर फ्राय करून घेणार आहोत। आपण 2 बॅचेसमध्ये फ्लॉवर फ्राय करतो आहोत, कारण एवढा फ्लॉवर एकत्र व्यवस्थित फ्राय केला जाणार नाही। ही फर्स्ट बॅच आपली फ्राय करून झाली आहे। आता आपण सेम मेथडने मीडियम फ्लेमवर 4 ते 5 मिनिटं दुसरी बॅच ही फ्राय करून घेऊयात। खूप सुपर टेस्टी होते, तुम्ही हे असंच फ्लॉवर ही खाऊ शकता, खूप छान लागतं। बेसन, काश्मीरी लाल मिर्च, कसुरी मेथी सगळे फ्लेवर त्याच्यात उतरलेले आहेत। सेम मेथडने आपण सेकंड बॅच ही फ्राय करून घेतली आणि आता सेम ऑइलमध्ये आपण बटाटे पण फ्राय करून घेणार आहोत। बटाटे पण 80% फ्राय करायचे आहे, 20% ते भाजी करताना होतील। ही अशी भाजी केली ना तर फ्लॉवरचा जो एक टिपिकल स्मेल असतो, जो बऱ्याच लोकांना आवडत नाही, तर ते लोक ही भाजी फ्लॉवरची भाजी त्यांची फेवरेट भाजी होईल। एकदम क्रिस्पी आणि सॉफ्ट, आतून सॉफ्ट अशी ही भाजी होते। मी सेम मेथडने बटाटे पण फ्राय करून घेतलेले आहेत 80%। जोपर्यंत बटाटे फ्राय होत आहे तोपर्यंत आपल्याला या भाजीसाठी एक मसाला लागणार आहे। त्या मसाल्यासाठी एक मोठी हिरवी मिरची, 10 लसूण पाकळ्या आणि 2 इंच आलं, ह्याची आपण एक पेस्ट करून घेणार आहोत। जोपर्यंत आपला बटाटा फ्राय होते तोपर्यंत आपला बटाटा फ्राय झाला आहे, ह्यालाही आपण काढून घेऊया। आता
कढईतलं तेल आपण कमी करणार आहोत। भाजीला जेवढं तेल लागेल तेवढंच आपण कढईत ठेवणार आहोत। बाकीचं मी एका बाउलमध्ये काढलं आहे आणि आता तेल आपलं गरमच आहे। या गरम तेलात जिऱ्याची फोडणी दिली आहे आणि 2 तमालपत्र टाकले आहेत। जसं आपला जिरा तडतडेल त्याच्यात आपण 3 बारीक चिरलेले कांदा टाकणार आहोत। कांद्याला आपण गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत मस्त असं फ्राय करून घेणार आहोत। एक 5 मिनिटं लागतील कांदा गोल्डन ब्राऊन व्हायला। मिनिटांनी तुम्ही बघू शकता कांदा गोल्डन ब्राऊन झाला आहे। आता आपण ह्यात मगाशी तयार केलेली पेस्ट टाकूया। 1 मिरची, 2 इंच आलं आणि 10 लसूण पाकळ्या। ही पेस्ट ह्या कांद्यात टाकणार आहोत। या पेस्टला ही मीडियम हीटवर 2 ते 3 मिनिटं चांगली फ्राय करून घेणार आहोत। आता आपण यामध्ये 2 उभे चिरलेले टोमॅटो घालूया। टोमॅटो उभे चिरल्याने फायदा हा होईल की तो लवकर नरम होईल, त्यामुळे आपला वेळ वाचेल आणि ग्रेव्ही ही अतिशय सुंदर बनेल। टोमॅटो लवकर नरम होण्यासाठी आपण झाकण ठेवूया एक 3 ते 4 मिनिटांसाठी। तोपर्यंत आपण एक पेस्ट बनवणार आहोत। ही स्पेशल पेस्ट आहे ज्याने आपल्या फ्लॉवर बटाट्याची भाजी सुपर से ऊपर होती है। तर ह्याच्यात आपण 2 चमचा घरगुती लाल मसाला, 1 चमच कश्मीरी लाल मिर्च पावडर, 1 चमच धनिया पावडर आणि 1 बाउल दही टाकले। ह्याची स्मूथ अशी पेस्ट बनवूया आणि 3-4 मिनिटांनी मी झाकण काढले। आता आपण ह्यात ही पेस्ट घालूया। या पेस्टमध्ये आपले सर्व ड्राय स्पाइसेस आहेत, त्यामुळे हे मसाले सुद्धा चांगले फ्राय होणं गरजेचं आहे। आता मसाले चांगले शिजण्यासाठी आपण पुन्हा 1-2 मिनिटं झाकण ठेवूया कढईवर। 2 मिनिटांनी झाकण काढले आणि यात आपण क्रश करून कसुरी मेथी आणि गरम मसाला 1 टीस्पून घालूयात। स्वादानुसार मीठ घालूयात। सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करूया आणि हा फ्लेवर ह्या मसाल्यात उतरण्यासाठी गरम मसाला आणि कसुरी मेथीचा पुन्हा 1-2 मिनिटं झाकण ठेवूयात। आपले मसाले ह्या फ्लेवर्स बरोबर चांगले शिजले जातील। ऑलरेडी आपले फ्लॉवर आणि बटाटा 80% आपण फ्राय केलेला आहे, त्यामुळे मसाल्याबरोबर जास्त शिजवायची त्याला गरज नाही आहे। त्यामुळे मसालेच आपण चांगले फ्राय करून घेऊयात। आता मसाले चांगले फ्राय झालेले आहेत। आता आपण ह्यामध्ये आपले फ्राय केलेले फ्लॉवर आणि बटाटे घालूयात। चांगलं मिक्स करून पुन्हा आपण 3 ते 4 मिनिटांसाठी झाकण लावून ठेवूयात, जेणेकरून आपल्या सगळे मसाल्याचे फ्लेवर आपल्या फ्लॉवर आणि बटाट्याला लागतील। खूप उत्कृष्ट भाजी होते ही, तुम्ही जरूर ट्राय करा। 3-4 मिनिटांनी मी झाकण काढलंय। तुम्ही बघू शकता मी साईडला एक बाउलमध्ये गरम पाणी करायला ठेवलेलं आणि आपण या भाजीमध्ये गरम पाणीच घालणार आहोत। एक मस्त तरी येईल ह्या भाजीला आणि दिसायलाही सुंदर आणि चवीलाही अतिशय सुंदर भाजी होईल आपली। पण गरम पाणीच घाला, थंड पाणी घालू नका, खूप उत्कृष्ट टेस्ट येईल। आता पुन्हा एकदा 2 मिनिटांसाठी झाकण ठेवूयात। दोन मिनिटांनी मी झाकण काढलंय। तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर रंग आला आहे आपल्या भाजीला आणि सुंदर सुगंध आला आहे। खूप टेस्टी भाजी होते ही फ्रेंड्स। आपली भाजी रेडी आहे। आता आपण कोथिंबीरने गार्निशिंग करूया। तुम्ही जरूर ट्राय करा ही भाजी, तुम्हाला आणि तुमच्या घरच्यांना खूप आवडेल
आणि तुम्हाला माझ्या अशा या नवनवीन रेसिपीज आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील. थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनल. नेहमी खुश रहा आणि खात रहा.